आज जरा पहिला दिवस असल्यामुळे आपला ह्या कशावर घ्यायचं पिरियड ह्याच्यामध्ये थोडासा वेळ चाललाय, पण एकदा आपलं सेट झालं की मग काही प्रॉब्लेम नाही. आली मॅडम कृष्णाली. आली ना? चला ओके, हो. चालू करूया आपण. ओके, चालू करूया. हा, बाकीच्यांनी तुमचा जो माईक आहे तो म्यूट करा, म्हणजे मला तुमचे तिकडचे आवाज येणार नाही. ओके ओके. हो मॅम, बरोबर आहे. हा, आणि मध्ये काही विचारायचं असेल तर मग माईक ओपन करून बोलाल माझ्याशी. आपण अभिज्ञान शाकुंतल बद्दल बोलतो आहोत. अभिज्ञान शाकुंतल हे नाटक जे आहे ते कालिदासाने लिहिलेलं आहे. आणि कालिदासाचं आपण मागच्या वर्षी तुम्ही मेघदूत पूर्वमेघ याचा अभ्यास केलेला आहे, आणि त्यावेळेला कालिदासाची माहिती सुद्धा तुम्ही नीटशी संपूर्णपणे वाचलेली आहे, की तो विक्रमादित्यच्या दरबारी असेल असं संशोधकांचं मत आहे, किंवा त्याचे जे 7 ग्रंथ आहेत त्याची पण नावं तुम्ही वाचली होती, की 3 नाटकं आहेत, 2 महाकाव्य आहेत, 2 खंडकाव्य आहेत, पैकी एक ऋतुसंहार आणि एक मेघदूत. तर आता आपण नाटकापैकी अभिज्ञान शाकुंतल हे नाटक बघतोय. कालिदासाची 3 नाटकं आपल्याला माहिती आहेत: मालविकाग्निमित्रम, विक्रमोर्वशीयम आणि अभिज्ञान शाकुंतलम. मालविकाग्निमित्रम हे त्याचं पहिलं नाटक होतं, दुसरं नाटक होतं विक्रमोर्वशीय, आणि तिसरं हे अभिज्ञान शाकुंतल. एक नाटककार म्हणून त्याचा जो प्रवास आहे तो या तिन्ही नाटकांच्या बाबतीमध्ये उत्तरोत्तर विकसित झालेला आहे. त्याच्यामुळे संशोधकांनी ज्या वेळेला त्याची नाटकं वाचली त्यावेळेला त्यांना नाटकाची लिहिण्याची एक वेगळी शैली असते, त्याची एक पद्धत असते, त्याचं एक शास्त्र असतं. जसं की आपण स्वप्न वासवदत्तम मध्ये शिकलो होतो की नाटक, ऍक्च्युली आपण नाटक म्हणून नाही शिकलो, कारण तुम्ही तेव्हा नोट्स घेऊन आपण त्याच्यावरूनच अभ्यास केला होता. बेसिकली नाटक शिकताना कसं असतं, रत्नावलीच्या वेळेला तुम्ही बघितलं असेल की नाटकाची सुरुवात जी आहे त्या सुरुवातीला नांदी असते, प्रस्तावना असते, सूत्रधार येतो, सूत्रधार कोणाच्या तरी सोबत थोडंसं बोलतो, त्या बोलण्यावरून आपल्याला कळतं की मुख्य नाटक कशाबद्दल असणार आहे. तर या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, मग त्याच्यानंतर तुम्हाला स्वप्न वासवदत्तमच्या वेळेलाही माहिती आहे की मेन अंक जे असतात त्या मेन अंकांच्या मध्ये मध्ये काही प्रवेशक आणि विष्कंभक सुद्धा असतात. तर ते कशासाठी असतात, तर मुख्य जी काही कथा आहेत त्या कथेला पुढे प्रवाही करण्यासाठी. पण काहीतरी गौण असतं, ते मुख्य अंकात दाखवण्याची गरज नसते, पण मागच्या अंकात काय झालं, पुढच्या अंकात काय होणार आहे, असा दुवा काहीतरी जोडायचा असतो, आणि म्हणून प्रवेशक आणि विष्कंभकाची योजना केली जाते. पण मालविकाग्निमित्रम या नाटकामध्ये हे प्रवेशक आणि विष्कंभक यापैकी एक मुख्य अंकाच्या आधी विष्कंभकच इतका मोठा त्यांनी घेतलेला होता, जवळजवळ मुख्य अंक वाटावा इतकं त्या विष्कंभकामध्ये संभाषण होतं, आणि हे नाटकाला हानिकारक असतं. त्यामुळे अशा ज्या काही नाट्यशास्त्राच्या ज्या गोष्टी आहेत त्या लागू करून संशोधकांचं म्हणणं असं आहे की मालविकाग्निमित्रम हे त्याचं पहिलं नाटक आहे, आणि अभिज्ञान शाकुंतल हे त्याचं अंतिम नाटक आहे. मालविकाग्निमित्रम मध्ये सुद्धा कसं आहे, मालविका आणि अग्निमित्र यांचा विवाह दाखवलाय. हे अग्निमित्र राजाच्या आधीच्या 2 राण्या आहेत, धारिणी आणि इरावती, आणि असं असून सुद्धा पुन्हा त्यांनी 3रा विवाह केलेला आहे, म्हणजे करायचा होता त्याला मालविकेशी. तर ते राणीला कळू नये म्हणून त्यांनी बरंच लपवून ठेवलेलं आहे, आणि मग कसं हळूहळू उघडकीला येतं वगैरे असं ते नाटक आहे. ही जी प्रेमाची गुंफण आहे यामध्ये अग्निमित्र राजा जो आहे तो ह्या सगळ्या प्रकारात, इव्हन अग्निमित्राचा मित्र जो आहे विदूषक, नेहमी आपण बघतो संस्कृत नाटकामध्ये की विदूषक हा राजाचा मित्र असतो, तो विदूषकही राजाला टॉन्ट मारतो की तू एवढा मोठा आणि तू पुन्हा काय विवाह करायला चालला आहे. म्हणजे थोडंसं आपण काय म्हणू त्याला, जरठ कुमारी विवाह, म्हणजे अतिवृद्ध आणि कुमारिकेशी विवाह करण्याची जी सामाजिक जी समस्या आहे त्याच्यावर थोडं व्यंग्यात्मक हे नाटक गेलेलं आहे. पण अभिज्ञान शाकुंतल हे नाटक जरा वेगळंच आहे, आणि एक वेगळीच उंची गाठतं. आपल्या भारतीय संस्कृतीचं त्याच्यामध्ये फार छान दर्शन होतं, आणि म्हणून या नाटकांनी एक वेगळीच उंची गाठलेली आहे. जेव्हा तुम्ही नाटकाच्या नोट्स मागच्या वाचाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की
जमिनीवर सुरू झालेला प्रवास स्वर्गात संपतो एवढी उंची त्यांनी गाठलेली आहे. मग ही कशी गाठली? कालिदासाला का अप्रतिम म्हणायचं? तर मुळात शकुंतलाची महाभारतातली जी मूळ कथा आहे शकुंतलाची, आपण नेहमी बघतो की एकतर रामायणातनं किंवा महाभारतातनं कथा घेऊन पुढच्या नाटककारांनी किंवा काव्यकारांनी आपलं काव्य, महाकाव्य किंवा नाटक असं लिहिलेलं आपण पाहतो. तर ही जी कथा आहे अभिज्ञान शकुंतलची, याच्यामध्ये दुष्यंत राजा आणि शकुंतला यांच्या विवाहाची कथा आहे. तर ही मूळ महाभारतातली आहे. आमचा एक पिरियड आधी कॉलेजमध्ये झाला होता, तेव्हा किशोर आणि कृष्णाली होते वर्गामध्ये. तुम्हाला थोडंसं रिपीट होईल, पण चालेल रिपीट झालं तर, त्याच्यामुळे तुमचं पक्क पण होईल. तर मूळ महाभारतातली कथा अशी होती की दुष्यंत हा राजा शकुंतलेला बघतो, तिला बघता क्षणी तिच्या प्रेमात वेडा होतो. त्याला तिच्याशी प्रेमात वेडा होतो म्हणण्यापेक्षा, प्रेम हे फार उदात्त आहे. प्रेमात वेडं होणं ही खूप वेगळी गोष्ट आहे. प्रेमात वेडा होतो म्हणण्यापेक्षा तिला पाहून तो तिच्यावरती भुलतो, तिच्या सौंदर्याला भुलतो आणि सरळ सरळ जाऊन तिला मागणी घालतो. त्यावेळेला शकुंतला त्याला व्यावहारिक उत्तर देते आहे. शकुंतला म्हणते की तू राजा आहेस, तुझ्याशी मी विवाह तर करेन, पण माझा मुलगा तू गादीवर बसवशील तरच मी तुझ्याशी विवाह करायला तयार आहे. कारण एका राजाला अनेक पत्न्या असतात, त्याच्यामुळे युवराजपदी कोण बसणार यामध्ये काय म्हणायचं, अहमहमिका होऊ शकते, स्पर्धा होऊ शकते. त्या स्पर्धेमध्ये शकुंतलेला भाग घ्यायचा नाहीये, तिला तिचं भविष्य सिक्युअर करायचंय. आणि अशी व्यवहारी शकुंतला या महाभारतातली आहे. ती म्हणते माझ्या मुलाला जर गादीवर बसवणार असशील आणि असं वचन देशील तरच मी तुझ्याशी विवाह करते. दुष्यंत ते कबूल करतो. पुढे त्यांना जो मुलगा होतो तो दुष्यंत, भरत हा त्यांचा मुलगा आहे. आणि मग तो गादीवर बसतो आणि या भरत राजावरूनच आपल्या देशाला भारत हे नाव पडलंय. पण ही गोष्ट किती नीरस आहे, किती देवघेवीची आहे. आता कालिदासाने काय केलेलं आहे? कालिदासाने याच्यामध्ये फरक केलेला आहे. काय फरक केला? मूळ संस्कृत नाटकामध्ये असे संकेत आहेत की जे नायक नायिका घेऊ ते गुणवान असायला पाहिजे. दुष्यंत इथे कुठे गुणवान वाटतोय? शकुंतलेला बघितलं, सौंदर्याने वेडा झाला आणि विवाहाची मागणी घातली. याच्यात कुठेच त्याच्या उत्तम गुणांचा कुठेच म्हणजे आपल्याला दिसत नाही. आणि शकुंतलेच्या बाबतीतही कळत नाही की ती काय गुणवान आहे. मग आता कालिदासाने जे बदल केले आहेत ते आपण बघूया की दुष्यंत हा अत्यंत एक जबाबदार राजा आहे, प्रजेचं पालन पोषण करणारा आहे, वनातल्या लोकांची काळजी घेणारा आहे, आपल्या राजधानीतल्या सगळ्यांची काळजी घेणारा आहे, आपल्या घराची काळजी घेणारा आहे. आणि ज्यावेळेला नाटकामध्ये आपण पाहतो की तो शिकारीला, सुरुवात जेव्हा आपण बघतो तेव्हा आपण पाहतो की तो शिकारीला निघालेला आहे आणि त्याच्या शिकारीचं वर्णन करताना सुद्धा तो किती शूरवीर आहे या बाबतीमध्ये. त्याच्या सोबतीचा जो आहे, सारथी जो आहे, तो त्या राजाचं वर्णन करतो किंवा जे तपस्वी त्याला भेटतात ते त्या राजाच्या शौर्याचं वर्णन करतात. त्याच्यावरून आपल्याला एस्टॅब्लिश होतं, काय एस्टॅब्लिश होतं की बा दुष्यंत राजा हा अत्यंत चांगला राजा आहे. आणि शिकार करतोय तो तपोवनाच्या जवळ आलेला आहे आणि एका हरणाची शिकार करतोय. हरिण खूप जोरात समोर पळतंय आणि त्याच्या मागे ह्याचा रथ पळतो आहे. तर त्यावेळेला मध्येच ऋषिकुमार मध्ये येतात आणि म्हणतात, अरे राजा तुझं धनुष्य आवर, तो हरिण जो आहे तो तपोवनातला आहे, मुक्या प्राण्यांना मारण्यासाठी तुझं शस्त्र नाही आहे. तुझं शस्त्र कशासाठी आहे? तर रक्षण आपण ज्या करण्यासाठी आहे. व्यक्तीशी बोलत आहात त्यांनी आपला कॉल होल्ड वर ठेवला आहे. हॅलो, हा आवाज येतो ना माझा? हो मॅम. हा. तर ते ऋषिकुमार त्याला थांबवत आहेत आणि ऋषिकुमारांनी थांबवल्याबरोबर ती राजा थांबतो आहे आणि ऋषिकुमार त्याला आशीर्वाद देतात आहेत त्यांचं ऐकल्याबद्दल आणि तपोवनात येण्याची विनंती करतात आहेत. ती विनंती अशासाठी करतात की ते म्हणतात तपोवनामधले जे ऋषी आहेत, ज्यांचा हा आश्रम आहे, कण्व मुनी त्यांचं नाव, ते बाहेरगावी गेलेले आहेत. तर तू आमच्या तपोवनामध्ये रक्षण करण्यासाठी राहा. पहिल्यांदा आधी नुसतं स्वागत करतात की तपोवनामध्ये या, कण्व मुनी जरी नाहीयेत तरी त्यांची मुलगी आहे शकुंतला, ती तुमचं स्वागत करेल असं म्हणून त्याला तपोवनामध्ये बोलवतात.
आणि राजा मग त्याचं शस्त्र बाजूला ठेवून तपोवनामध्ये प्रवेश करतो. तेव्हा त्याला शकुंतला आणि तिच्या मैत्रिणी अनुसूया आणि प्रियंवदा अशा तिघी जणी दिसतात. तो दुरूनच त्यांचं निरीक्षण करतो आहे. त्या निरीक्षणामधून त्या तिघींकडे बघता बघता त्याला शकुंतला आवडलेली आहे. पण शकुंतला जरी आवडली तरी महाभारतातल्यासारखं जाऊन त्यांनी डायरेक्ट विचारलेलं नाहीये की माझ्याशी विवाह करशील का. तो विचारात पडलेला आहे की आधी मुळात नाटक सुरू होताना काय होतंय, तपोवनामध्ये शिरताना कालिदासाने असं म्हटलेलं आहे, राजाच्या तोंडी एक वाक्य दिलेलं आहे की माझा उजवा बाहू का बरं स्फुरण पावत आहे, असे कुठले शुभ संकेत मला मिळतात आहेत, तपोवनात काय मला मिळणार आहे. आता राजाला तपोवनातनं काय मिळणार आहे, गुरूंचे आशीर्वाद मिळतील एक तेवढं सोडलं तर. बाकी तपोवनामध्ये त्याला राजधानीसारखं तर काही मिळणार नाहीये. तो म्हणतो माझा बाहू का बरं स्फुरण पावत आहे. पण स्फुरण पावत आहे याचा अर्थ काही ना काही तर शुभ नक्कीच मिळेल. आणि मग पुढे जाऊन त्याला या तिघी जणी दिसतात आणि शकुंतला त्याला आवडते. त्याच्या मनात विचार येतात तिच्याशी विवाह करण्याचे, पण तो विचारात पडतो की ही कण्व मुनींची कन्या आहे तर विवाह कसा काय शक्य आहे. तो क्षत्रिय आहे आणि शकुंतला ही कण्व मुनींची कन्या आहे, हा विवाह शक्यच नाही. त्यामुळे मनातले विचार तो झटकायला पाहतो की हे आपण जो विचार करतोय तो काही योग्य नाहीये. पण मग हळूहळू जसं त्या तिघींशी त्याची भेट होते आणि मग एकूण बोलण्यातनं, त्या तिघींच्या बोलण्यामधनं, त्या मैत्रिणी ज्या बोलतात आहेत त्याच्यातनं कळतं की कण्व मुनी हे तिचे पालन करणारे पिता आहेत. तिचे खरे माता पिता आहेत विश्वामित्र ऋषी आणि मेनका वर्गातली मेनका ही अप्सरा. हे तिचे आई वडील आहेत. हे कळल्यानंतर राजाला बरं वाटतं की चला ही क्षत्रिय कन्या आहे. विश्वामित्र ऋषी हे मुळातले क्षत्रिय आहेत. त्यामुळे क्षत्रिय कन्या आहे त्यामुळे आता विवाह करायला काही हरकत नाही. पण तरी त्याच्या मनात शंका आहे त्या तिघींच्याच बोलण्यामधनं की हिचा विवाह आधीच तर कुठे ठरलेला नसेल. आधीच ठरलेला असेल तर आपण कसं काय विचारायचं. म्हणजे एका सज्जन व्यक्तीच्या मनामध्ये जसे विचार येतात, एका चांगल्या व्यक्तीच्या मनामध्ये जसे विचार येतात तसं त्याच्या मनामध्ये विचारांची उलथापालथ आहे. म्हणून मी म्हटलं की कालिदासाने दुष्यंताला इथे कसं केलेलं आहे, एका वेगळ्या उंचीवरती नेलेलं आहे. मग तो त्या तिघींशी बोलत असताना तो आपलं रूप उघडं नाही करत. म्हणजे मी राजा आहे असं नाही सांगत. तो म्हणतो मी राजाचा धर्माधिकारी आहे. कारण त्याला असं वाटतं मी राजा आहे असं म्हटलं तर या मुली बिचकून जातील, काहीच बोलणार नाही कारण आपल्याला काही कळणार नाही. म्हणून तो त्याचं रूप लपवतो आणि मी धर्मरक्षक आहे असं सांगतो. आणि शकुंतलेला सुद्धा राजाशी बोलताना राजाला पाहून ती त्याच्या प्रेमात पडलेली आहे. पण ती सध्या या पहिल्या अंकामध्ये तरी काही बोलत नाही. मग दुसऱ्या अंकामध्ये आपल्याला लक्षात येतं की राजा विदूषकाला सांगतो आहे शकुंतलेच्या बद्दल आणि विदूषक म्हणतोय वा तुझं राजधानीतल्यासारखं इथेही सुरू झालं का. म्हणून तो त्याला एक जरा टॉन्टही मारतोय, टोमणा सुद्धा मारतोय. पण आता राजाला पण शिकारीमध्ये इंटरेस्ट राहिलेला नाही कारण त्याला शकुंतलेच्या सोबत राहायचंय. विदूषकाला तर मुळातच त्या रानावनात येऊन शिकार करण्याची त्याची बिलकुल आवड नाहीये. त्याच्यामुळे राजाने जो काही आता निर्णय घेतलेला आहे की शिकार नको आणि सगळं सैन्य पाठवून द्यायचं, तर त्याला विदूषकाचं फारच म्हणजे होकार आहे अतिशय. आणि राजा सांगतो आहे विदूषकाला की शकुंतलेच्या बद्दलच्या भावना ज्या आहेत तो त्या विदूषकाजवळ मनमोकळेपणाने सांगतो. आणि मग तपोवनातले ऋषी कुमार जे आहेत ते मध्येच येऊन त्याला सांगतात की काही दिवस तुम्ही इथे राहा रक्षणासाठी, कारण कण्व मुनी गेलेले आहेत. किशोर कोणत्या तीर्थाला गेले रे, सोमतीर्थ काय शचीतीर्थ, सोमतीर्थावरती गेलेत है ना. हॅलो हा मॅम. हा कोणत्या तीर्थावरती गेलेत कण्व मुनी. सोमतीर्थ. हा सोमतीर्थावरती गेलेले आहेत. कशासाठी गेले आहेत तर शकुंतलेच्या पुढे जे काही भाग्यामध्ये संकट येणार आहे त्याचं शमन करण्यासाठी म्हणून ते तिकडे गेलेले आहेत असं ते सांगतात. म्हणजे आपल्याला नाटकाच्या या डायलॉग मधनं हेही लक्षात येतं की अरे पुढे काहीतरी गडबड होणार आहे, शकुंतलेच्या नशिबामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे, काहीतरी संकट आहे, हेही आपल्याला त्याच्यामधनं सूचित होतं. आणि मग राजा थांबतो. पण तितक्यात काय तर राजधानीतनं राजाच्या आईचा निरोप येतो की तिला कुठल्या व्रताचं पारणं करायचंय आणि त्यासाठी मुलाची आवश्यकता आहे, मुलगा तिथे असणं आवश्यक आहे. आता राजाला एकीकडनं ऋषिकुमारांनी म्हटलंय तपोवनात थांबा, एकीकडनं आईने बोलवलेलं आहे. आता कुठली आज्ञा पाळावी, कोणतीच आज्ञा मोडता येणं शक्य नाहीये. पण मग त्यातल्या त्यात त्याला उपाय सुचतो की आपल्या आईला आपला मित्र सुद्धा मुलासारखाच आहे आणि म्हणून मग तो विदूषकाला सैन्यासह राजधानीला पाठवून देतो. आणि जाताना मात्र मग पुन्हा विदूषकाला सांगतो मी जे काही तुझ्याशी बोललो ना
शकुंतलेबद्दल ते असं सहजच बोललो बरं का, गंमत म्हणून बोललो, काही खरं मानू नको आणि भलतं सलतं जाऊन काही राजधानीमध्ये बोलू नको. त्यानंतर विदूषक तिथनं निघून गेलेला आहे. शकुंतला आणि राजा एकमेकांच्या प्रेमात पडलेले आपल्याला दुसऱ्या अंकात दाखवलेलं आहे. आणि मग दुसरा आणि तिसरा अंक त्यामध्येच जातो आणि मग चौथ्या अंकाच्या सुरुवातीला आपल्याला कळतं की त्या दोघांचा विवाह झालेला आहे. राजा विवाह करून राजधानीत परत गेलेला आहे. गंधर्व विवाह केलेला आहे त्यांनी आणि राजा आता राजधानीत परत गेलाय. जाताना सांगून गेला आहे की मी परत येईन तुला घ्यायला आणि जाताना त्यांनी त्याची अंगठी शकुंतलेला दिलेली आहे. शकुंतला आता राजाची वाट बघताना आपण चौथ्या अंकामध्ये बघतो की ती वाट बघते आहे राजाची की तो कधी घ्यायला येईल म्हणून. आणि त्याच्या विचारात मग्न असताना तिथे दुर्वास ऋषी येतात. बरं, आतापर्यंत मी दुष्यंताबद्दल बोलले. शकुंतला कशी रंगवली आहे? शकुंतला निसर्ग कन्या रंगवलेली आहे. आपल्याला जेव्हा शकुंतला सुरुवातीलाच दिसते, पहिल्या अंकात भेटते, त्यावेळेला त्या तिघी जणी झाडांना पाणी घालतात आहेत, त्या झाडांची काळजी घेतात आहेत. त्यांच्या त्या बोलण्यावरनं की लक्षात येतं की तिचं किती प्रेम आहे निसर्गावरती. आणि मग चौथ्या अंकामध्ये मी आता जसं म्हटलं की ती राजाची वाट बघत बसलेली असते आणि तिकडून दुर्वास ऋषी येतात, पण तिच्या लक्षातच येत नाही की दुर्वास ऋषी आलेले आहेत आणि तिला आदरातिथ्य करायचं आहे. तिला आवाजच येत नाही, ते आवाज देतात तरी. आणि मग ते संतापतात की कोणीच कसं येत नाहीये आवाज दिल्यानंतर समोर स्वागतासाठी किंवा काही. तर ते संताप ते बघतात म्हणजे तिला की तिच्या समोर ते उभे असून सुद्धा तिचं लक्ष नाहीये आणि ते शाप देतात, शापवाणी उच्चारतात की ज्याच्या विचारामध्ये तू मग्न आहेस तीच व्यक्ती तुला विसरेल. आणि हे सगळं थोडंसं दूर असलेल्या मैत्रिणी, दुसऱ्या कुठल्या कामामध्ये गुंतलेल्या मैत्रिणी ऐकतात आहेत आणि धावत पळत येतात आहेत, त्या ऋषींची माफी मागतात आहेत, क्षमा मागतात आहेत, त्यांच्या पाया पडतात आहेत. आणि मग ते ऋषी पुन्हा शांत होऊन उशाप देतात की काहीतरी खुणेची ओळख जर दाखवली तर आठवण येईल परत त्या व्यक्तीला. आणि आता चौथ्या अंकामध्ये ही घटना घडून गेली. ही घटना फक्त मैत्रिणींना माहिती आहे. ती शकुंतलेला बिलकुल माहिती नाही की दुर्वास ऋषी आले, रागावले, शाप देऊन गेले, उशाप मिळाला, हे काहीही माहिती नाही. आणि या मैत्रिणी पण ठरवतात की हे आता शकुंतलेला सांगायला नको, कारण आधीच ती दुःखात आहे, आधीच ती राजाच्या विरहात आहे, त्याची वाट बघते आहे, त्यामुळे ही गोष्ट तिला न सांगणंच बरं. मग त्यानंतर चौथ्या अंकामध्ये आपण कण्व मुनींना भेटतो. कण्व मुनी परत आलेले आहेत तपोवनामध्ये आणि त्यांना आकाशवाणीने कळलेलं आहे की शकुंतलेचा आणि दुष्यंताचा विवाह झालेला आहे. त्याच्यावर ते आनंदित होतात आणि शकुंतलेची सासरी पाठवणी करण्याचं ठरवतात. सासरी पाठवणी करण्याचा हा जो अंक आहे चौथा, हा फारच छान आहे. आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने पहिला अंक एकदम व्यवस्थित करायचा आहे, चौथा अंक एकदम व्यवस्थित करायचा आहे, मधलेही अंक वाचून ठेवायचे, पण या 2 अंकावरती जास्त भर द्या. या चौथ्या अंकामध्ये पाठवणी करायचं ठरवल्याबरोबरती या तपोवनातला जो निसर्ग आहे, विविध वृक्ष शकुंतलेला वेगवेगळी वस्त्र, आभूषण वगैरे प्रदान करतो. या तिच्या मैत्रिणी ज्या आहेत त्या तिला त्या वस्त्र परिधान करायला किंवा आजच्या भाषेमध्ये म्हणायचं तर मेकअप करायला मदत करतात. तिची पाठवणी करण्याची सगळी व्यवस्था करतात. आणि पाठवणी होत असताना तिचं मन दुखतं आहे, म्हणजे आपल्या नातेवाईकांना आपण सोडून जात आहोत. जसं की कण्व मुनी तिचे वडील आहेत, गौतमी तापसी आहे, ऋषिकुमार आहेत, हे सगळे तिचे नातेवाईकच झाले ना. त्या नातेवाईकांना सोडून जाताना जितकं दुःख होतं तितकंच दुःख तिला त्या तिथल्या वनातल्या सगळ्या वनस्पतींना, वृक्षांना सोडून जातानाही होत आहे. ती एकेका त्या वृक्षाला सुद्धा मिठी मारते आहे, आलिंगन देते आहे. तिच्या जवळ ते हरणाचं एक पाडस येत आहे, त्या पाडसालाही कुरवाळते आहे. दुसरं हरिणी जी आहे ती गर्भवती आहे, तिची काळजी घ्यायला सांगते ती कण्व मुनींना. म्हणजे त्या चौथ्या अंकामध्ये जे काही आपण डिटेल बघणारच आहोत नंतर अंकांमधनं, तर त्या अंकामधनं आपल्याला लक्षात येतं की ही निसर्ग कन्या आहे, ही निसर्गावर हिचं निरतिशय प्रेम आहे आणि अत्यंत निरागस आहे ही शकुंतला. महाभारतातल्या शकुंतलेसारखी व्यावहारिक नाहीये. आजच्या भाषेत तुमच्या म्हणायचं झालं तर चत्री नाहीये ती. तर ती अत्यंत निरागस आहे, मुग्ध आहे, निसर्ग कन्या आहे. आणि मग आता हिची पाठवणी व्हायची वेळ आली. ह्या मुलींच्या मनामध्ये, मैत्रिणींच्या मनामध्ये धाकधूक सुरू होते की आता ही जाईल आणि जर राजाने ओळखलं नाही तर काय करायचं,
कारण ऋषींनी तर शाप दिलेला आहे की ज्याच्या विचारात तू मग्न होतीस तोच तुला विसरेल. आणि म्हणून मग उशापही दिलेला आहे की ओळखीची खूण दाखवली तर आठवेल. म्हणून मग त्या तिला बाकी काही घटना न सांगता फक्त एवढंच म्हणतात की ही तुझी अंगठी आहे ना, चांगली जपून ठेव बरं का. मग शकुंतलेला वाटतं हा असं का सांगतात आहेत मला, स्पेशली ही गोष्ट का सांगतात आहेत. तिच्या मनात जरा शंका येते. त्या शंकेचं त्याबरोबर काहीतरी निरसन करतात की नाही नाही, राजाची अंगठी आहे ना, व्यवस्थित सांभाळून ठेव. आणि मग ते लोक आश्रमामधनं निघतात. त्या आश्रमामधनं निघताना तिच्यासोबत गौतमी ही तापसी आहे आणि 2 ऋषिकुमार आहेत. तिच्या मैत्रिणींना काही कण्वमुनी तिच्यासोबत पाठवत नाहीत, कारण त्या मैत्रिणींचं, त्या सख्यांचं अजून विवाह व्हायचा आहे. सासरी पाठवणी करत असताना आपण काय म्हणतो ग, कोण जाते सोबत नवरीच्या? हा, करवली. करवली अविवाहित मुलींना पाठवत नाहीत, विवाहित महिलांना पाठवतात की ज्या अनुभवी असतात, की ज्या सासरी गेल्यानंतर तिथले सासरच्यांची काय पद्धत आहे, काय त्या माणसांची ओळख करून देणे. कारण अनुभवी व्यक्तींना बघितल्याबरोबरच कळतं ना की ही व्यक्ती कशी आहे, आपल्या कोण कामाची आहे, कोण नाही, याची सुद्धा जाणीव त्या नव्या नवरीला ती करून देऊ शकेल. किंवा सासरच्यांचं जे काही माहेर आणि सासर यामध्ये जो फरक आहे तो फरक समजावून सांगेल. तिथे कसं वागायचं, कसं वागायचं नाही या बाबतीतचं तिला मार्गदर्शन करेल. तिला नवीन नवीन वाटत असणार म्हणून कोणीतरी एक माहेरचं सोबत पाहिजे म्हणून अशी पाठवणी करत असतात. कण्वमुनी म्हणतात की या दोन्ही मुली अविवाहित आहेत, त्यामुळे ह्यांनी तिच्या सासरी जाणं बरोबर नाही. आणि म्हणून गौतमी या तापसीला आणि 2 ऋषिकुमारांना सोबत पाठवलेलं आहे. आता ते पाठवणी करताना ती गळ्यात पडून रडते आहे वडिलांच्या, म्हणजे कण्वमुनींच्या, की आता आपली भेट परत कधी होणार. त्यावेळेला कण्वमुनी तिला आशीर्वाद देताना म्हणतात, आता आपली भेट तू जेव्हा वानप्रस्थासाठी परत येशील ना तपोवनात, तुझी सगळी कर्तव्य करून, तेव्हाच होणार. म्हणजे आपली भारतीय संस्कृती काय सांगते की मुलगी सासरी गेल्यानंतर तिने सासरचं व्हावं, तिने तिकडचे सगळे संस्कार जे आहेत ते आत्मसात करावे, तिथल्या ज्या पद्धती आहेत त्या आत्मसात कराव्या, आपली कर्तव्य पूर्ण करावी. भारतीय संस्कृतीमध्ये आपण 4 आश्रमांची कल्पना केलेली आहे. ब्रह्मचर्य आश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम. ब्रह्मचर्य आश्रमामध्ये आपण 20 वर्षापर्यंत आपल्या खांद्यावर जी पुढे जाऊन जबाबदारी येणार आहे ती जबाबदारी स्वीकारण्यासाठी सक्षम असलं पाहिजे म्हणून आपण शिक्षण वगैरे पूर्ण घेतो. मग ते घरगुती असेल, ते गुरुकुलातलं असेल, आजच्या भाषेत ते कॉलेजमधलं असेल, ते व्यवसाय करण्यासाठीचं असेल. पण आपण सक्षम होणं त्याच्यामध्ये अपेक्षित आहे, कारण 20व्या वर्षानंतर गृहस्थाश्रमामध्ये ती व्यक्ती प्रवेश करणार आहे. त्यामुळे स्वतःची, कुटुंबाची, समाजाची, देशाची जबाबदारी त्या व्यक्तीवरती येणार आहे. आणि ती सगळी कर्तव्य पार पडत असताना आता त्या व्यक्तीला, जसं ब्रह्मचर्य आश्रमामध्ये जबाबदारी कोणावर आहे, आई वडिलांवरती आहे, पण गृहस्थाश्रमामध्ये मात्र ती जबाबदारी स्वतःला स्वीकारायची आहे म्हटल्यानंतर स्वतःचे लाड हा प्रकार बाजूला राहतो आणि आपल्याला दुसऱ्यांची काळजी घ्यायची असते. त्यामुळे सासरी पाठवताना त्या मुलीला सांगितलं जातं की आता सासर हे तुझं घर आहे आणि त्यांचं सगळं मन जिंकायचं आणि सगळी कर्तव्य पूर्ण करायची. कर्तव्य पूर्ण झाल्यानंतर वानप्रस्थाश्रम स्वीकारायचा. तेव्हा खरोखर वनामध्ये जाणं शक्य होतं, तपोवनामध्ये राहणं शक्य होतं. तर जेव्हा तू तपोवनामध्ये येशील तेव्हाच आपली भेट होईल असं तिला सांगतात आहेत. कसं राहावं सासरी गेल्यानंतर याबाबतचा सुद्धा तिला उपदेश करतात आहेत आणि तिची पाठवणी करतात आहेत. असा तो सगळा 4था अंक आहे. 5व्या अंकामध्ये आपण पाहतो की हे लोक आता पोहोचलेले आहेत दुष्यंताच्या राजधानीला, राजवाड्यामध्ये पोहोचलेले आहेत आणि राजाच्या समोर जाऊन सांगतात आहेत की तुमचा विवाह झालेला आहे आणि तुमच्या पत्नीला आता आम्ही इथे आणलेलं आहे. बरं, शकुंतला गर्भवती आहे, नुसती एकटीच नाहीये, ती गर्भवती स्त्री आहे. तिला घेऊन आता हे गेलेले आहेत आणि दुष्यंताला काहीच आठवत नाही. दुष्यंत म्हणतो की कोण ही शकुंतला, माझा कधी विवाह झाला, तुम्ही काही कसं काय सांगता आहात, तुम्ही माझ्यावर काही आरोप कसे काय करता आहात. आणि हे सगळे हबकून जातात की हे काय आहे. ऋषिकुमार आणि गौतमी तर चिडतातच आणि शकुंतला प्रयत्न करते त्याला आठवण करून देण्याचा की
त्यांच्यामध्ये झालेले संवाद जे आहेत ते त्याला आठवण करून देते की आपण असं इथे भेटलो होतो, इथे बोललो होतो, अमुक झालं होतं. पण त्याला काहीच आठवत नाही. मग थोड्या वेळाने लक्षात येतं की अरे, राजाने आपल्याला अंगठी दिलेली होती ती त्याला दाखवावी. आणि ते लक्षात आल्यानंतर ती पाहते बोटामध्ये अंगठी आहे का, तर अंगठीच नाही. ती अंगठी कुठे गेली असेल विचार करत बसते. कदाचित ती मध्ये जिथून कण्व मुनींच्या आश्रमामधनं निघाले आणि राजवाड्यामध्ये यायला निघाले, तर दरम्यानच्या काळामध्ये जिथे कुठे स्नानासाठी थांबले असतील त्या शचीतीर्थावरती स्नानासाठी म्हणा किंवा भोजनासाठी वगैरे बसले असतील, तर त्यावेळेला शचीतीर्थामध्ये ती गळून पडली असावी असं वाटतं तिला. कारण पोटात तर ती अंगठी नसते. त्याच्यामुळे काहीच इलाजच नाही. दुर्वासांनी जो शाप दिलेला आहे त्या शापाचा सगळा प्रभाव आपण त्या 5व्या अंकामध्ये पाहतो. शकुंतलेला तो काही केल्या ओळखत नाहीये. आणि मग गौतमी आणि ऋषिकुमार मात्र शकुंतलेला तिथेच सोडून जातात. ते राजालाही बोलतात, ते शकुंतलेलाही बोलतात की तुम्ही तुमच्या मनाने विवाह केला, आता आमचं कर्तव्य संपलं. आणि असं करून ते शकुंतलेला तिथेच सोडून जातात. ते शकुंतलेलाही कळत नाही तर जावं तर कुठे जावं. आणि मग आपण 6व्या अंकामध्ये पाहतो की तिला आता मला नाव आठवत नाहीये त्या ऋषींचं, मला असं वाटतं की मारीच ऋषींच्या आश्रमामध्ये आता शकुंतला गेलेली आहे. आणि मग इकडे काय होतं, राजधानीमध्ये काय म्हणायचं त्याला, बाजारामध्ये एक जण मासे विकायला येतो आणि त्याच्याकडे राजाची अंगठी सापडते. आणि शिपाई ते बघतात की या मासेमारीवाल्याकडे, या कोळ्याकडे ही राजाची अंगठी कुठून आली. त्यांना असं वाटतं की हा चोर आहे आणि म्हणून त्याला पकडून दरबारात नेलं जातं. आणि राजाला सांगितलं जातं की तुमची अंगठी याच्याजवळ निघाली म्हणून याला आम्ही पकडून आणलेलं आहे. मग राजा विचारतो की ही अंगठी तुला कुठे मिळाली. तो सांगतो की मी चोरलेली नाहीये, ही मी जे मासे पकडलेले आहेत त्या माशाच्या पोटात मिळालेली आहे. मासे जेव्हा चिरले तेव्हा त्याच्या पोटात मिळालेली आहे. आणि मग ती अंगठी बघितल्यावर त्या शापाचा प्रभाव जो आहे तो संपतो. राजाला सगळं आठवतं. त्याला भयंकर पश्चाताप होतो की हे सगळं काय झालं. फारच विपरीत झाल्या या सगळ्या गोष्टी ज्या काही 5व्या अंकामध्ये घडल्या त्या. आणि मग आता शकुंतलेला कुठे शोधायचं, त्याला थोडी माहिती शकुंतला कुठे गेलेली आहे. आणि मग पुन्हा त्या दोघांच्या विरहाचा भाग जो आहे तो रंगवलेला आहे. आणि मग शेवटी 7व्या अंकामध्ये दुष्यंत हा मारीच ऋषींच्या आश्रमाजवळ फिरताना, आता या मध्ये बरीच वर्ष गेलेली आहेत, 6 वर्ष वगैरे जवळजवळ गेलेली आहे. कारण या दोघांचा मुलगा मारीच ऋषींच्या आश्रमामध्ये जन्म घेतोय, त्याचं नाव आहे सर्वदमन. आणि राजा ज्या वेळेला या मारीच ऋषींच्या आश्रमाकडून जात असतो तेव्हा तो आपल्या मुलाला बघतो वाघाशी खेळताना. आणि त्याला आश्चर्य वाटतं की हा मुलगा वाघाशी कसं काय खेळतोय. आणि एक काय म्हणायचं त्याला, अंतःस्फूर्ती होते ना की हे कोणीतरी आपलं असावं असं वाटतं. असं त्याला सारखा भास होतो. आणि मग त्या 7व्या अंकामध्ये आपण शकुंतलेचं आणि दुष्यंताचं मिलन पाहतो. ही सगळी कथा थोडक्यात यासाठी सांगितली की माझं जे म्हणणं होतं की महाभारतातली कथा तर उचलली, पण महाभारतातले दुष्यंत आणि शकुंतलेचे स्वभाव मात्र उचललेले नाहीत. तर संस्कृत नाटकामधला एक नायक आणि नायिका उदात्त असायला हव्यात, त्यागशील असायला हव्यात. या दृष्टीने ही दुर्वासाची पण कल्पना, त्याच्या दुर्वासाच्या ऋषींची शापाची कल्पना कालिदासाने इतक्या छानरित्या गुंफलेली आहे. आणि म्हणून हे नाटक एका वेगळ्या उंचीवर जातं असं आपण म्हणतोय. तर आता आपण इथून पुढे मराठी ज्या नोट्स आहेत त्या तुम्ही वाचायच्या आहेत, स्वतःहून वाचू शकता, त्यामध्ये माझी काही गरज नाही. आपण अंक वाचायला सुरुवात करणार आहोत की जेणेकरून तुम्हाला काय म्हणायचं त्याला, भाषांतरासाठी श्लोकाचं भाषांतर तुम्हाला नेहमीप्रमाणे जसं पेपर लिहायचं त्याच्यामध्ये मदत होईल किंवा संदर्भासहित स्पष्टीकरणाची जी वाक्य आहेत त्यासाठी मदत होईल. तर आतापर्यंत जे काही मी बोलले त्याच्यामध्ये कोणाला काही विचारायचं असेल तर सांगा. तीनच लोक राहिले, बाकी कुठे गेले? शीतल मॅम राहिल्या, ऋतुजा राहिली, किशोर राहिला, बाकी कुठे हरवले म्हटलं? नीरज आहे मॅम. आहे ना? अच्छा, ओके ओके. हॅलो. बाकी हा हॅलो. हो, मला इथे तीनच नावं दिसतात म्हणून मला कसं. कीर्ती कुठे गेली? कीर्ती नाही दिसून राहिली. दिसून आली का नाही मॅम?
हा कृष्णाली पण आहे. कृष्णाली पण आहे आणि कीर्ती आहे का? हो मॅम मी आहे. आहे का? बरं बरं. मला काऊन नाही दिसत काय माहिती. मॅम कट झाला होता मग नंतर मी अच्छा अच्छा नंतर जॉईन झाले का तू? बरं बरं. हा. ठीक आहे. बरं मग आतापर्यंत काही विचारायचं असेल कोणाला तर विचारा. आणि आता 9:45 झालेत तर आपण एक पहिला अंक सुरू करायचा की उद्या घ्यायचा? नाही मॅम घेऊन टाका ना पहिला अंक सोबत. मॅम रिव्हिजन घ्या फक्त आता. काय घ्या? रिव्हिजन. हा रिव्हिजन म्हणजे तेच ना, आता आतापर्यंतची गोष्ट सांगून झाली तुम्हाला. हा का? मग आता उद्या घ्यायची का? क्वेश्चन विचारा मॅम. क्वेश्चन विचारू. अच्छा अशा अर्थाने रिव्हिजन घ्या म्हणत आहे. नाही मग ती रिव्हिजन आपण अंक वाचता वाचता घेऊया. क्वेश्चन एवढेच आहे की तुमचं नायक कोण? दुष्यंत. नायिका कोण? सुनला. तिचे पालनकर्ता कोण? कण्वमुनी. तिचे खरे आई वडील कोण? विश्वामित्र आणि मेनका. आणि अजून 2 नावं आपण लक्षात घेतली की कण्वमुनी कुठे गेले होते? सोमतीर्थाला. आणि काय शकुंतलेची अंगठी कुठे गळून पडली? शचीतीर्थाला. शकुंतलेच्या मैत्रिणींची नावं काय? तर अनुसूया आणि प्रियंवदा. सध्यापुरतं आपल्याला एवढंच रिव्हिजन करता येणार आहे. आणि आता आपण हळूहळू जसं अंक वाचायला सुरुवात करू मग त्याच्यातल्या आणखी काय गोष्टी आहेत त्या पाहता येतील आपल्याला. मग काय करायचं? घ्या मग मॅम. हा? बाकी त्यांना पण. शीतल. हा मॅम उद्या घेऊया कारण की आता एवढं तर लक्षात आलं स्टोरी. हा मग आता पहिल्या हा लेक्चर मध्ये घेतलं तर व्यवस्थित लक्षात येईल पूर्ण. ओके. तर मग तुम्हाला मराठी वाचता येतं ना? म्हणजे मागचं नोट्स वाचून तुम्हाला समजतं ना? हो मॅम हो. हा तर मग एक माझी तुम्हाला विनंती आहे की थोडंसं नोट्स मग मराठीच्या ज्या आहेत मागच्या त्या तुम्ही वाचून ठेवा. हो हो. हा आणि मग त्या वाचल्यावरती तुम्हाला त्याच्यातनं काही विचारायचं असेल तर ते पण विचारा. आणि आपण शिवाय आपण नाटक वाचायला सुरुवात करू ते तर करूच. हो. ओके. आता उद्या म्हणजे आता वेडनेसडेला जे पण आपला लेक्चर होईल तर आपण प्रथम अंकच घेऊया है ना एसएलटी. वेडनेसडेला घ्यायचं की उद्या पण घ्यायचं? माझं म्हणणं तर सोमवार मंगळवार बुधवार 3 दिवस सलग घ्यायचं. चालेल चालेल एक दिवस आड घ्यायचं. काय करायचं? चालेल ना टीचर. चालेल मॅम. हा 3 दिवस सलग घेऊ मग बघू नंतर. हो हो चालेल. हो चालेल. ठीक आहे. ओके ओके ठीक. ओके. गुड नाईट. गुड नाईट. आणि या कॉलवरच ठीक आहे ना? हो हो ठीक आहे चालेल ना काय. हा बोला काय? नाही तुम्ही काय सांगा काय. रिझल्ट कधी लागणार आहे? तर काय माहिती रिझल्ट कधी लागणार आहे. का बरं मग तुमची जी हे झाली काय म्हणतात त्याला ऍडमिशन झाली तर तेव्हा रिझल्ट लागला नव्हता का? नाही. फोर्थ सेमेस्टर नाही म्हटलं होतं त्यांनी लावायचं ना ऑनलाईन फक्त अगदी. हा फोर्थ सेमेस्टरची मार्कशीट नाही लावलेली आम्ही कोणी फिफ्थची. अच्छा फोर्थची आपली. फोर्थची लावलेली नाही. अच्छा फोर्थची लावलेली नाहीये आणि ऍडमिशन करून घेतलेली आहे. अच्छा अच्छा. काय माहिती कधी लागणार आहे. हो. तुमच्या झाले का 45 दिवस परीक्षा होऊन? मॅम 42 झाले का? मग 45 झाल्यावर होईल. लागेल म्हणजे आता 3-4 दिवसात मे बी. चालेल ठीक आहे. मग उद्या मी 9ला 5 कमी असताना कॉन्फरन्स कॉल लावायला सुरुवात करेन. आणि किशोरला घेईन, ऋतुजाला घेईन. ऋतुजा तू कृष्णालीला घ्यायचं, किशोर तू नीरजला घ्यायचं. चालेल मॅम. बाकीच्यांना जितक्यांना मला घेता येईल तेवढं मी घेऊन टाकेन आधीच. चालेल. ठीक आहे. हो मॅम चालेल. ओके. गुड नाईट. शुभरात्री. गुड नाईट मॅम. शुभरात्री. हा.